नमस्कार मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत बीटची कुल्फी. आपण इथे फुल क्रीम असलेले दूध घेतलेलं आहे 1 लिटर. आता त्याला आपण चांगलं अर्धा आटवून घ्यायचं आहे. इथे एक बीट स्वच्छ धुवून साल काढून चिरून वाफवून घेतला आहे उकडून. आणि चवीपुरती 2 चमचे साखर मी इथं वापरली आहे आणि 1.5 चमचा अरारोट पावडर वापरली आहे मी इथे. हे अरारोट पावडर मी घरीच बनवले आहे. व्हिडिओच्या खाली लिंक दिली आहे, तुम्ही बघू शकता. आपले दूध इथं अर्धे आटले आहे. आता ह्याच्यामध्ये ते मिक्सरमध्ये काढून ग्राइंड करून मी बीट घातली आहे ह्याच्यामध्ये दुधामध्ये. आणि अरारोट पावडर असं खलून दुधामध्ये मी ओतलं आहे. ते तसं टाकलं तर गुठळ्या होत्यात म्हणून खालीच थंड दुधात खलून टाकायचं आणि 5 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं. मी 2 चमचे साखर टाकून घेतली आहे. इथं मी 4 विलायचीची पूड करून घेतली आहे साखर टाकून. ती 1 चमचा मी पूड टाकून घेतली आणि थोडेसे बदामाचे तुकडे इथं टाकले आहेत मी. आता हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाले की आपल्याला कुल्फीच्या साच्यामध्ये टाकायचे. जसे पाहिजे तशी कुल्फीचे साच्यामध्ये टाकून तशा आकाराचे आपण बनवू शकतो. इथं मी कागदाच्या ग्लासमध्ये टाकले आहे. तुमच्याकडे साचे असले तर साच्यात पण घालू शकता किंवा असं ग्लासमध्ये पण टाकू शकता तुम्ही. मी 4 ग्लास घेतले आहेत. त्या ग्लासमध्ये सगळ्यामध्ये टाकत आहे बरोबर प्रमाणात. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका आपल्या आजीच्या चॅनलला. मी ह्याला वरून प्लास्टिकचा पेपर लावून रबर लावून ठेवत आहे, कारण त्याच्यामध्ये बर्फ होऊ नये, पाणी पडू नये म्हणून. आता हे फ्रीजरमध्ये 7-8 तास आपल्याला ठेवून द्यायचे आहे. आपले 8 तास इथे झाले आहेत, बघू शकता तुम्ही. मी 4 बनवले होते. आईस्क्रीम पण एक मुलाने अगोदरच खाऊन टाकले फोटो काढायच्या अगोदर. बघू शकता तुम्ही किती एकच नंबर आपली कुल्फी तयार झाली आहे इथे. चवीला तर खूपच टेस्टी अप्रतिम चव झाली आहे. माझ्या मुलानं सांगितलं मला. तुम्ही पण एकदा करून खाऊन कमेंट करून मला सांगा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका. बघा किती नंबर एकच कुल्फी आपली झाली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.